वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दी वल्लभं, शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिंच साक्षात् प्रेमस्वरूपिणी नामदेवंच दयामूर्तिं श्री एकनाथ हरिप्रिय. वैराग्यस्य परामूर्ती श्री तुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरुभक्त नमामि संत पंचकम. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. प्रस्तुत प्रसंगी प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचं अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आणि वैकुंठ गमन प्रकरणातील अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय अंतकाल समयाला नव्हे, सदेह वैकुंठ गमन करत असताना भगवान प्रत्यक्ष तुकोबारायांना भेटण्याकरिता आले आणि स्वतः वैकुंठाला चला असं म्हणू लागले. आणि भगवंताचा आग्रह म्हणून श्री तुकोबाराय कुडीसहित झाला गुप्त तुका. कुडी शब्दाचा अर्थ तो शरीर, शरीरासहित तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले असा त्या अभंगामध्ये असणारा भाव आहे. जात असताना सर्व लोकांना सांगतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. आम्ही जातो आहोत, सर्वांना आमची विनंती सांगा, भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवान मला बोलावतो आहे, हा त्यातला भाव आहे. आज ही प्रवचनरूपी सेवा करण्याचं औचित्य असं आहे की बऱ्याच वर्षांपासून, जवळजवळ 300 वर्षांपासून आपल्या या पिंपळगाव वाघामध्ये श्री संत बेंगोजी महाराजांच्यामुळे आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचं या ठिकाणी वास्तव्य आहे. श्री संत बेंगोजी महाराज हे निष्ठावंत असणारे पंढरीचे वारकरी पायी प्रवास करत पंढरपूरला जावं. वय जास्त झाल्याकारणानं थकले आणि भगवंतानं स्वतः सांगितलं की मी तुम्हाला भेटण्याकरिता पिंपळगावात येतो, तुम्ही आता पंढरपूरला येऊ नका. कधी येणार देवा? मग सांगितलं, पंढरपूरची मोठी वारी म्हणजे आषाढ वारी झाली की नंतर जी येणारी वद्य एकादशी आहे त्या एकादशीला मी तुम्हाला भेटण्याकरिता येईन. भाळवणी गावामध्ये नागेश्वराच्या डोहामध्ये मी तुम्हाला सापडेन. बेंगोजी महाराजांना आनंद वाटला आणि इथून भाळवणीपर्यंत पायी चालत गेले आणि खरोखर नागेश्वराचं दर्शन घेऊन पाण्यामध्ये बुडी मारल्याबरोबर विठ्ठल आणि रुक्मिणीच्या या मूर्ती त्यांना मिळाल्या आणि त्या मूर्ती दोन्ही कडेवर घेऊन ते पिंपळगावच्या दिशेने येण्याकरिता निघाले. जात असताना गावातल्या लोकांना असं वाटलं की आपल्या गावात मूर्ती सापडलेल्या आहेत आणि हा मनुष्य दुसऱ्या गावात घेऊन जातो आहे, म्हणून गावकऱ्यांनी अडवलं आणि अडवून म्हणायला सुरुवात केली, महाराज या मूर्ती आमच्या गावात मिळालेल्या आहेत, या आमच्याच आहेत, म्हणून तुम्ही या घेऊन जाऊ नका. महाराजांनी सांगितलं, मला संकेत झालेला आहे, देवाने स्वतःच मला सांगितलं मी तुला भेटण्याकरिता येतो, मला घेऊन जा. तरीही लोकांनी ऐकलं नाही. मग त्या मूर्ती बेंगोजी महाराजांनी त्या लोकांच्या स्वाधीन करून दिल्या. मग त्या लोकांना असं वाटलं की देव आपल्या गावामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला, मग आपण गावात याची मिरवणूक करावी, म्हणून थाटामाटात भगवंताला भाळवणी गावात नेण्याकरिता त्या सर्व लोकांनी बैलगाडी आणली आणि बैलगाडीत त्या मूर्ती अशा पद्धतीने ठेवल्या. पण चमत्कार असा झाला की ती बैलगाडी पुढे चालतच नव्हती. असं वाटलं की मूर्ती जरा जास्त जड आहेत म्हणून 2 बैलांना ओढता येत नाही, म्हणून अजून 2 बैल आणले आणि 6 बैलांकडून ती गाडी ओढली जाऊ लागली, पण ती ओढता येईना. मग अजून म्हणजे 6 बैलांच्याने गाडी ओढली जात नाही, मग चाक गाडीचं त्यांनी मोडलेलं आहे. मग सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की ज्या अर्थी 2 बैल 4 बैल 6 बैल झाले आणि चाकही मोडलं तरीसुद्धा गाडी पुढे ढळत नाही, त्या अर्थी हा काहीतरी चमत्कार आहे. आणि म्हणून सर्व लोकांनी सांगितलं, महाराज या मूर्ती तुमच्याच आहेत, तुम्ही घेऊन जा. 6 बैलांना ज्या मूर्ती ओढल्या गेल्या नाहीत त्या मूर्ती बेंगोजी महाराजांनी स्वतः कडेवर घेतल्या एकट्यानं
आणि कडीवर घेऊन महाराज पिंपळगावच्या दिशेने आले. ग्रामस्थांनी महाराजांचं अतिशय सुंदर असणारं स्वागत केलं आणि स्वागत करून या स्थानावरती ज्या जागेवर आता सध्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत त्या स्थानावरती आणि मूर्तींची स्थापना बेंगोजी बाबांच्याच हाताने अशा पद्धतीने झाली. पण कालांतरानं 200-250 वर्ष त्याला होऊन गेले. मूर्ती जीर्ण झाल्या. जीर्ण झाल्यानंतर त्याचे नाक डोळे हे सगळं स्पष्ट दिसेना आणि वालुकामय असणाऱ्या त्या मूर्ती आणि त्या भग्न होऊ लागल्या. म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी असा विचार केला की आपण या मूर्तींचा वज्रलेप करावा. म्हणून सगळ्यांच्या अनुमतीनं ब्राह्मणांच्या महाराज मंडळींच्या सगळ्यांना विचारून त्यांची अनुमती घेऊन आणि आपण या मूर्तीचा वज्रलेप केला आणि वज्रलेप करून आजच्या या दिवशी म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांच्या बीजेच्या दिवशी या मूर्ती पुन्हा एकदा त्या स्थानावरती स्थापन केल्या. म्हणून तो असणारा हा आजचा वर्धापन दिवस आहे. म्हणजे मूर्तीला वज्रलेप करून पुन्हा मूर्ती त्या स्थानावरती अशा पद्धती बसविल्या त्याचा असणारा हा आजचा वर्धापन दिवस आहे. भीषण असणारा हा कोरोनाचा काल आणि या कालामध्ये सगळ्याच ठिकाणचे कार्यक्रम बंद आहेत. लोकांना जीविताचं भय आहे. म्हणून सर्व लोक त्यांनी सुरक्षित राहण्याच्या विचारात आहेत आणि राहावंसुद्धा. सर्वजण आपापली काळजी घेत आहेत. तरीसुद्धा हे जे नैमित्तिक कार्यक्रम आहेत हे बंद पडू नयेत, अविरतपणे हे चालू राहावेत. म्हणून 10-5 लोकांमध्ये आपण ही प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी करतो आहोत. योगायोगानं मूर्तींचा वज्रलेप बीजेच्याच कालखंडात झाला म्हणून काहीतरी औचित्य साधावं. सगळ्या लोकांना तुकोबारायांच्या बीजेसाठी देहूला जाता येत नाही. मग त्या लोकांना आपल्याच गावामध्ये बीजेचा कार्यक्रम साजरा करता यावा, त्याला काहीतरी निमित्त सापडावं. म्हणून मूर्तीची स्थापना आणि तुकोबारायांची बीज या दोनही गोष्टींना एकत्र करून आजच्या या दिवशी आपण हा सोहळा दरवर्षी या ठिकाणी साजरा करतो. 1 दिवसाचा का होईना पण कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहोत. पण त्या अनुषंगाने असणारा हा कार्यक्रम आज श्री संत जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला गेलेले आहेत. म्हणजे सदेह वैकुंठ गमन असं तुकोबारायांच्या त्या वैकुंठ गमन सोहळ्याला म्हटलं जातं. सदेह वैकुंठ गमन. सदेह वैकुंठ गमन म्हणजे काय? तुकोबाराय देहासहित वैकुंठाला गेलेले आहेत. आजच्या या समाजाला आजच्या या काळामध्ये हे सगळं मान्य होणं तेवढंसं शक्य नाही. का? लोकांना चमत्कार त्याने प्रत्यक्ष पाहायला मिळत नाहीत आणि म्हणून लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. कालपरत्वे या सगळ्या गोष्टी घडत असतात. भीषण घोर असणार हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये लोकांचा त्याच्यावर जास्त त्यांनी विश्वास बसत नाही. आणि जरी एखादा चमत्कार लोकांच्या समोर प्रत्यक्ष पाहायला मिळाला तरी लोकांना तो चमत्कार वाटत नाही. जसं आता काही वर्षांपूर्वी केदारनाथ क्षेत्रामध्ये झालेला महाप्रलय, ढगफुटी झाली आणि गावाची गावं वाहून गेली. पण मंदिर मात्र जसंची तसंच सुरक्षित राहिलं. एक मंदिराच्या लांबी एवढी शिळा त्या पर्वतातून वाहत आली आणि बरोबर मंदिराच्या मागे येऊन थांबली. त्या शिळेनं आलेलं सगळंचे सगळं पाणी 2 बाजूला त्यांनी पाठवून दिलं आणि मंदिर मात्र सुरक्षित राहिलं. मंदिराचा नंदीसुद्धा सुरक्षित राहिला. खालचे सगळे गावं वाहून गेले. मंदिराच्या समोरचा नंदी अगदी जसाची तसाच आहे. केदारनाथालासुद्धा कोणत्या प्रकारचा धक्का लागला नाही. आणि एवढी मोठी वास्तू, कितीतरी हजारो वर्षांपूर्वी तयार झालेली वास्तू, तिचा दगडसुद्धा हलला नाही. हे चमत्कारच आहेत. पण हे चमत्कार लोक आज मानायला तयार नाहीत. म्हणून चमत्कार मानण्याकरिता सुद्धा दृष्टी असावी लागते. म्हणून या सगळ्या गोष्टी दृष्टीनं प्राप्त होत असतात. अंतःकरणामध्ये आणि पवित्रता निर्मळता यावी लागेल तेव्हा या सगळ्या गोष्टी लोकांना मान्य होतील. सर्वांना त्या मान्य होणं शक्य नाही. तरीसुद्धा जगद्गुरू तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले हे सर्व वारकऱ्यांना मान्यच आहे. वारकरी संप्रदायामध्ये माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांची संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो. जगद्गुरू तुकोबारायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा साजरा केला जातो आणि भव्य दिव्य असणारा सोहळा देहू गावामध्ये त्यांनी घडत असतो. म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय ज्या वेळेला वैकुंठाला गेले त्यावेळेला श्री सनकादिक संत तुकोबारायांचं कीर्तन श्रवण करण्याकरिता आले. म्हणजे 7 दिवस तुकोबारायांनी सप्ताह देहू गावामध्ये केला आणि त्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये अनेक ऋषीमुनी संत महापुरुष तुकोबारायांचं कीर्तन श्रवण करण्याकरिता येऊ लागले. मग कीर्तनामध्ये समोर बसलेले जे सनकादिक संत आहेत, कपिल भगवान शंकर प्रत्यक्ष त्यांना दिसत आहेत आणि त्या सर्वांबरोबर तुकोबाराय संभाषण करत होते. म्हणजे तुकोबारायांनी कीर्तनाकरिता अभंग निवडला होता
घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा, सांडवीन तपोनिधाभिमान, यज्ञानी दान लाजवीन, तीर्थ भ्रामकासी आणि आळस, कटु स्वर्गवास करेन भोग. ह्या सर्व प्रतिज्ञाच आहेत तुकोबाऱ्यांनी केलेल्या, की या पद्धतीनं मी अशा पद्धतीनं ब्रह्मज्ञानी माणसाला लाळ घोटायला लावीन, तपोनिधी असणाऱ्या माणसाला मी त्याच्या तपाचा कंटाळा आणायला लावीन, तीर्थयात्रा करणाऱ्या मनुष्याला त्याचा कंटाळा आणायला लावीन. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुकोबाऱ्यांनी कीर्तनाच्या सामर्थ्यावर सगळ्या जगाच्या समोर मांडल्या. आणि सर्व लोक त्यांनी समोर बसलेले आहेत, देवदेवता समोर आहेत, त्यांच्यासमोर उन्मत्त असणारी अवस्था तुकोबाऱ्यांना प्राप्त झाली. सनकादिक संत डोळ्यासमोर दिसतात. त्या सनकादिकांच्या समोर तुकोबाऱ्यांनी निरोप सांगायला सुरुवात केली. तुम्ही सनकादिक संत, म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनवा वैकुंठीचा राणा. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. मूळ पाठवणं म्हणजे मला घ्यायला कोणीतरी लवकरात लवकर या, असं तुकोबारांनी सनकादिक संतांकडे निरोप पाठवला. का पाठवला, कसा पाठवला, काय अवस्था तुकोबारांची झाली होती. निर्वाणाच्या अभंगामध्ये जर आपण पाहिलं तर तुकोबारांचे असे काही अभंग आहेत. ते म्हणतात, आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्या विचारा टेकली, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी नगमे घडी. हे जे अभंग आहेत हे तुकोबारांच्या निर्वाणपर प्रकरणातले अभंग आहेत. या अभंगांमधून जगद्गुरू तुकोबारांना हे सांगायचे की आता संसाराशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध राहिला नाही, माझा संबंध फक्त परमात्म्याशी जोडला गेलेला आहे. आता त्याच्या वाचून मला दुसरं काही सुचत नाही. लोकांना सांगायला सुरुवात केली, सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी, आमुचे नाचणे नाचू नका, जोवरी तुम्हा मागिलांची आस, तोवरी उदास होऊ नका. तुका म्हणे काय वायाविन धिंद, पतीना गोविंद दोन्ही नाही. ही अवस्था जगद्गुरू तुकोबारांना प्राप्त झाली. परमार्थामध्ये ही दिव्य अवस्था प्राप्त व्हावी आणि ही अवस्था प्राप्त झाल्याशिवाय जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त होत नाही. कशी अवस्था प्राप्त झाली तुकोबारांच्या एका अभंगातून सरळ तुमच्यासमोर सांगतो. त्यांनी तुकोबारांनी भगवंताच्या समोर एक मागणी केली. ते म्हटले, देवा जाणून निनते करी माझे मन, तुझी प्रेम खुन देऊन या, मग मी व्यवहारी असेन वर्तत, जीवी जळात पद्मपत्र, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, मग ऐकून न ऐके निंदा स्तुतिकानी, जैसा का उन्मुनी योगीराज, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीच्या सृष्टी चेईल्या जीवी. तुका म्हणे ऐसे झाल्या वाचोनी, करुणे तो शीन वाटत असे. अशी अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत हे सगळं करणं म्हणजे शीनच आहे. म्हणजे काय अवस्था तुकोबारांना प्राप्त झाली. तुकोबारा जरी आपल्यासारखे दिसत असले तरीसुद्धा तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लीला विग्रही निर्विकारी. निर्विकार असणारं तत्त्व तुकोबारांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालं होतं. परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. परमार्थामध्ये श्री गुरुकृपेने एक अवस्था प्राप्त होत असते. काय अवस्था प्राप्त होते तुकोबारांनी स्वतः सांगितलं. ते म्हणतात, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, वैकुंठाला जाण्याच्या आधीची स्थिती सांगतो. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्मा, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी, दिली तिलांजली कुळ नामरूपासी, देह ज्याचा त्यासी समर्पिला, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळाला दीप गुरुकृपा. म्हणजे श्रीगुरूंची कृपा प्राप्त झाली. त्याचा परिणाम काय झाला. हे जे शरीर आहे या शरीराकडे पाहण्याची दृष्टी बदलली. प्रेतरूप झाला शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. आता हे कोणत्या वेळेला शरीर पडलं तर याची कोणत्याच प्रकारची चिंता शिल्लक राहिली नाही. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, डोळ्यासमोर रात्रंदिवस काम क्रोध माया ही सर्वची सर्व संसारातले घटक आहेत. हे डोळ्यासमोर रडताना रात्रंदिवस दिसत आहेत, त्यांचा माझा कोणत्याही प्रकारचा संपर्क राहिला नाही. ही अवस्था परमार्थातली प्राप्त झालेली आहे. म्हणजे ज्ञानाग्नी प्राप्त झाला. या ज्ञानाग्नीनं ब्रह्मस्वरूपाची व्याप्ती अशा पद्धतीने अंतःकरणात ठासवली गेली आणि मग दिव्य स्थितीपर्यंत तुकोबारा अशा पद्धतीने जाऊन पोहोचलेले आहेत. हीच अवस्था सर्वांना प्राप्त व्हावी. ज्याच्या जीवनामध्ये श्रीगुरूंच्या कृपेनं ही अवस्था प्राप्त होते त्याच्या हातानं हजारो व्यवहार घडत असले तरीसुद्धा त्या व्यवहारांना तो लिप्त होत नाही. पद्मपत्र मिवांभसहा, म्हणजे जसं कमळाचं पान पाण्यामध्ये असतं पण पाण्याला ते चिकटत नाही. का, त्या कमळाच्या पानावरती एक विशिष्ट असणारा तवंग आलेला असतो तेलाचा. त्या तेलाच्या तवंगामुळं तो पाण्यात असून
त्याला पाणी स्पर्श करू शकत नाही. जसं पावसात रेनकोट घालून जाणारा मनुष्य आहे, बाहेर भरपूर पाऊस पडत असतो पण आतमध्ये मात्र तो कोरडाच असतो. तसे संत महापुरुष या जगतामध्ये जगत असताना ते सगळे कर्म करताना दिसतात. त्याशी पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरुतत्वता, परी तो त्या परतावर्त तसे. त्याची अवस्था काही वेगळी असते. त्या संत महापुरुषाला सामान्य माणसाच्या तुलनेमध्ये आणत जाऊ नये. सामान्य माणसासारखा तो वागल्यासारखा दिसतो, पण जरी सामान्य माणसासारखा वागत असला तरीसुद्धा त्याला सामान्य म्हणू नये. म्हणून तुकोबाराय सर्वांच्या समोर अशा पद्धतीने वागत होते, सर्वांच्या समोर स्पष्ट दिसत होते, सर्व कार्य करत होते. पण हे सगळं जरी करत होते तरीसुद्धा ते सामान्य नव्हते. भासला मानवी वेशधारी परी हा लीलाविग्रही निर्विकारी. लीलाविग्रही निर्विकार असणारं तत्वच जगद्गुरु तुकोबाराय यांच्या रूपानं प्रत्यक्ष क्रीडा करत होतं. म्हणून अशी दिव्य लीला जगद्गुरु तुकोबारायांनी केली. भगवंताच्या बरोबर विलक्षण असणारं सख्य तुकोबारायांनी प्राप्त करून घेतलं. ज्या दिवशी जीवनामध्ये काहीच करण्याचं शिल्लक राहत नाही, तुम्ही ऐकता ना सगळे लोक, ज्या दिवशी जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं कर्तव्य करायचं शिल्लक राहत नाही, त्या दिवशी त्याचं जीवन म्हणजे भगवंताच्या या सृष्टीमध्ये चाललेलं फक्त खेळच होऊन राहतं. आणि तो फक्त या संपूर्ण सृष्टीमध्ये खेळण्याचंच काम करतो. त्याला स्वतःचं काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नसतं. ज्या दिवशी ही कर्तव्य अभावत असते ती निर्माण होते, त्या दिवशी कोणत्या वेळेला त्याची जाण्याची तयारी असते. जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले फक्त 41 वर्षाच्या वयामध्ये. म्हणजे 41 वर्षाच्या वयातच तुकोबारायांनी वैकुंठ गमन अशा पद्धतीने केलं. महापुरुष असेच असतात, कार्य पूर्ण झाल्यानंतर थांबत नाहीत. त्यांचं कार्य पूर्ण झालं की ते ताबडतोब त्याने निघून जातात. माऊली ज्ञानोबाराय वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. जगद्गुरू शंकराचार्य 32 वर्षाच्या वयामध्ये सदेह कैलासाला अशा पद्धतीने निघून गेले. म्हणजे दिव्य असणारं कार्य त्यांचं पूर्ण झालं की कार्य पूर्ण झाल्यानंतर ते निघून जात असतात. जगद्गुरू तुकोबारायसुद्धा हे काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटली या धावा तृष्णेची या. कौतुक वाटे झाल्या वेचाची नाममंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. मुक्त स्थिती प्राप्त करून घेतली आणि आता जीवनामधले जे 4 दिवस शिल्लक आहेत ते फक्त खेळीमेळीमध्येच अशा पद्धतीने घालवायचे आहेत. म्हणून ते उर्वरित जे दिवस आहेत तुकोबारायांनी अतिशय आनंदानं, खरं तर तुकोबाराय नित्यमुक्त आहेत, त्यांच्या बाबतीत हे म्हणणं संभवत नाही. ते मुळातच अवतार घेऊन हे कार्य करण्याकरताच आले. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय, आम्ही वैकुंठातून आलो हे कार्य करण्याकरता आलो. आता समाजाला वैकुंठही मान्य नाही, लोकांतरही मान्य नाही. म्हणून काही जरी लोकांना मान्य नसलं तरीसुद्धा हे नाही म्हणायचं काही काम नाही. हे बघा, या सगळ्या गोष्टी मान्य करण्याकरता अंतःकरण फार पारदर्शी व्हावं लागणार, ज्याच्या अंतःकरणामध्ये दिव्यत्व निर्माण झालेलं आहे. लोकांना हे मान्य का होत नाही? लोक कोणत्याच प्रकारचं पथ्य जीवनामध्ये पाळत नाहीत. म्हणून तुम्ही थोडं पथ्य पाळून साधना करून बघा. ज्या देवतेची साधना तुम्ही करता तीच देवता तुमच्यासमोर प्रत्यक्ष बोलते. हा माझा अनुभव आहे. आता इतकं जास्त खोलून स्पष्ट लोकांच्या समोर सांगत जाऊ नये, पण तरीसुद्धा ज्या देवतेची तुम्ही साधना करता ती देवता तुम्हाला संकेत देते. ती देवता तुमच्या जीवनामध्ये काय अडथळे असतील, तुम्ही जे कार्य करता त्या कार्यामध्ये कोणत्या प्रकारचा अडथळा आहे, तुमचं कार्य का पूर्ण होत नाही, या सगळ्या गोष्टींचा संकेत ती देवता प्रत्यक्ष देते. म्हणजे दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवायचं काम नाही. ज्या देवतेची साधना करता ती देवता आजही माणसाबरोबर बोलते. पण ती साधना करण्याकरता आपलं जीवन पण आपण तेवढं निर्मळ केलं पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे, पथ्यात आपण जीवन जगलो पाहिजे. आपल्या खानपानावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे, आपल्या बोलण्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे, स्पर्शावर नियंत्रण असलं पाहिजे. आपण उठसूट सर्व लोकांना स्पर्श करतो. म्हणजे मला तुम्हाला अस्पृश्य भाव शिकवायचा नाही, मला तुम्हाला हे शिकवायचं आहे की प्रत्येक माणसाच्या शरीराभोवती त्याचं स्वतःचं एक वलय निर्माण झालेलं असतं आणि तो त्याच्याच पद्धतीने विचार करत असतो. मग आपण ज्या विचारावर आहोत ते आपले विचार आहेत. जर एखाद्या क्रोधी माणसाच्या संगतीत आपण गेलो आणि त्याचा फक्त संग झाला तरी आपल्या अंतःकरणात कधी क्रोध निर्माण होईल सांगता येत नाही. एखाद्या कामी माणसाच्या संगतीत आपण गेलो तर त्याच्या स्पर्शाने आपल्या जीवनामध्ये काम कधी उद्रेक करेल सांगता येत नाही. म्हणजे स्पर्शसुद्धा महत्त्वाचा आहे, खाणं महत्त्वाचं आहे, बोलणंही महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण पथ्य पाळून केल्या तर आपलं जीवनसुद्धा निर्मळ पवित्र शुद्ध होईल आणि ते शुद्ध पवित्र निर्मळ झालेलं जीवन ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून घेईल. आणि ज्ञान अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळ्या कर्मांचा
नाश होऊन जाईल. ज्ञानाग्नीत सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा, म्हणजे ज्ञानाग्नीमध्ये सगळे कर्म भस्म होऊन जातात आणि संचित कर्म जळून गेलं, प्रारब्ध कर्म भोगून संपतं आणि क्रियामान कर्म लागू होत नाही. म्हणजे आज आपल्या हाताने जे घडणारं कर्म आहे ते पुढच्या जन्माकरता आपल्याला लागू होत नाही. म्हणजे त्याला आता आहे हे कर्म जे पूर्वीचं केलेलं आहे ह्या जन्मातलं तेवढंच फक्त भोगावं लागतं आणि ते भोगून झालं की त्याचं प्रारब्ध संपल्यानंतर तो मुक्तच आहे अशी त्याला स्थिती प्राप्त होते. म्हणून आपण सगळेजण साधनमुक्त होऊ शकतो. जगद्गुरू तुकोबराय नित्यमुक्त आहेत. ते वैकुंठाहून ते कार्य करण्याकरिताच आले आणि ते कार्य करून आम्ही, म्हणजे ते स्वतःच म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, किंवा घरजा वैकुंठी, म्हणजे ज्यांचं घर वैकुंठ येथे उपकारासाठी आले. घरजा वैकुंठी, ज्यांचं घर वैकुंठात आहे ते उपकार करण्याकरता इथपर्यंत आले. सगळ्या जगावर उपकार केला. ते म्हणतात तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, फक्त उपकारापुरताच मी शिल्लक आहे. आता जे मी कर्म करतो आहे या कर्माला कोणत्याच प्रकारचा प्रतिबंध वेद करू शकत नाही, शास्त्र करू शकत नाही, पुराण करू शकत नाही. माझं काम झालेलं आहे. वैयक्तिक माझ्याकरता मला जे करायचं होतं ते झालेलं आहे. आता मी फक्त सगळ्या जगाच्या समोर फिरतो आहे आणि फक्त उपकार करण्याकरिताच फिरतो आहे असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. म्हणजे असा जगावर उपकार केला. काय उपकार केला? ज्या समाजाला वेद कळत नाही, शास्त्र कळत नाही, वेदशास्त्र संपूर्ण गाथ्याच्या रूपानं जगद्गुरू तुकोबारायांच्या लोकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट केलं आणि भोळ्या भाबड्या लोकांना उद्धरून जाण्याची साधना दिली की त्यांना कोणत्याच आम्हा नकळे वेद, नकळे पुराण, शास्त्राचे वचन, नकळे आम्हा. म्हणजे तुकोबारायांची पत्नी होती ना सोयराबाई, तिचा अभंग आहे. ती म्हणते देवा हिंदीन जातीत जन्माला आलो, आम्हाला कशातच कोणत्या प्रकारचा अधिकार नाही, आम्ही कशी साधना करावी, फक्त तुझं नामचिंतन करणं एवढंच आम्हाला कळतं. साधू संतांनी हेच केलं. त्याने हात उंच केला. ते म्हणले या रे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. कास घालून बळकट, कास म्हणजे कंबर आणि घालून बळकट म्हणजे कंबर बळकट बांधून झालो कळी काळावरी नीट. कळीवर विजय प्राप्त करून घेतला, कालावर विजय प्राप्त करून घेतला. नीट झालो म्हणजे त्याच्यावरती स्वार झालो, कलिकालावरी नीट. आणि केली पायवाट भवसिंधूवरून तरुण जाण्याकरिता पायवाट केली आणि सगळ्या लोकांना तरुण जाता येईल अशी पायवाट केली. म्हणजे सूक्ष्म असणारे मार्ग, दुस्तर असणारे मार्ग मोडून टाकले. म्हणजे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. म्हणजे सर्व लोकांना चालता येईल आणि सर्व लोकांना उद्धरून जाता येईल असं साधन सगळ्या जगाच्या समोर सांगितलं. आणि जगाला साधन सांगून झाल्यानंतर थांबायचं ठरलं. पण सगळं कार्य पूर्ण झालं. तुकोबाराय हे नामदेव महाराजांचा अवतार आहे. नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग रचना करण्याचं ठरवलं. ती अभंग रचना 96 लाख एवढी झाली. म्हणजे नाही किती, फक्त 4 लाख अभंग शिल्लक राहिले होते शतकोटीमध्ये. 100 कोटीमधले 4 लाख अभंग शिल्लक राहिले होते. 96 पूर्ण झाले कोटी आहे ना. म्हणजे शतकोटी 100 कोटी व्हायचे होते, 96 कोटी पूर्ण झाले आणि 4 लाख अभंग शिल्लक राहिले होते. त्या अभंगाची रचना करण्याकरिता सगळ्या लोकांनी सहकार्य केलं. जनाबाईंनी अभंग रचले, पांडुरंगांनी पण काही अभंग रचले. असे अभंग नामदेव महाराजांच्या गाथ्यात आहेत. पण ते अपूर्ण राहिले म्हणून पुन्हा नामदेव महाराजांना जगद्गुरू तुका अवतार नामयाचा म्हणून नामदेव महाराजांचा अवतार प्रत्यक्ष झाला. स्वप्नात देवाने जागं केलं. म्हणजे नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व करा म्हणून सांगितलं. आणि मग सहजच मुखातून आली मुखावाटे अमृत वचने, सहज मुखातून अभंग सुचू लागले आणि बाहेर पडू लागले. त्या अभंगाची गाथा तयार झाली आणि ती गाथा जगदुद्धाराकरता अगदी कसाला लावली. रामेश्वर शास्त्रीसारख्या महापंडितांनी जगद्गुरू तुकोबारायांसारखं रत्न जगाच्या समोर प्रगट करायचं म्हणून लीला केली. गाथा पाण्यात बुडवली आणि ती गाथा खरोखर त्यांनी 13 दिवसानंतर पाण्यावरती तरंगली आणि ती गाथा आज आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते आहे. असं तुकोबारायांचं वैभव आहे. हे संपूर्ण कार्य पूर्ण झाल्यानंतर तुकोबाराय आता सदैव वैकुंठाला जाण्याच्या विचारात आहेत. सनकादिकांकडे निरोप पाठवला, तुम्ही जा भगवंताला माझा निरोप सांगा. त्यांनी निरोप सांगितला आणि मग ते पुन्हा निरोप घेऊन आले. सांगितलं भगवान तुम्हाला घेण्याकरिता येणार आहेत. मग तुकोबारायांचा बीजेच्या आदल्या दिवशीचा अभंग आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संत हाती आला. मी माझ्या माहेराला जाणार आहे आणि या संतांच्या हाती आता मला निरोप आलेला आहे. सुखदुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. माझ्या भगवंताने माझं सुखदुःख कानाने ऐकलेलं आहे. त्याच्या मनात माझ्याविषयीचा कळवळा निर्माण झालेला आहे.
आणि तो आता मला घ्यायला येणार आहे. म्हणजे हे अंगी आपुलिया मायबाप, म्हणजे तुकोबाराय म्हणतात की काही आता मला आठवत नाही प्रमाण, म्हणजे तुका म्हणे मज येतील न्यावया अंगी आपुलिया मायबाप, म्हणजे तो भगवान प्रत्यक्ष मला घेण्याकरिता येईल आणि मी आता माझ्या माहेराला जाणार आहे. आदल्या दिवशीचं त्यांनी बोलणं आहे. आणि मग खरोखर बीजेच्या दिवशी सकाळीच जगद्गुरू तुकोबाराय आपलं नित्यकर्म त्यांनी करत होते. जगद्गुरू तुकोबारायांचे अतिशय प्रिय जीवलग मित्र, त्यांचं नाव संताजी महाराज. संताजी महाराज एवढं प्रेम तुकोबारायांचं, मित्रावरचं प्रेम सांगतो. इतकं प्रेम तुकोबारायांनी मित्रावर केलं की वचन दिलं, जर तू आधी गेला तर मी तुला मुठमाती करीन, जर मी आधी गेलो तर तू मला मुठमाती करायची. तुकोबाराय सदैव वैकुंठाला निघून गेले. संताजी महाराज मागं राहिले. मुठमाती करायचं काही कारणच पडलं नाही. पण संताजी महाराजांनी ज्यावेळेला शरीर सोडलं त्यावेळेला त्यांना समाधी देण्याकरता सगळे लोक जमा झाले. पण ते शरीर त्यांचं मातीमध्ये पुरलं की मुंडकं वर येत होतं. सगळे लोक विचारात पडले. रात्र गेली पण ते मुंडकं खाली जात नव्हतं. मग तुकोबाराय स्वतः वैकुंठाहून आले आणि आल्यानंतर मुठभर माती घेऊन त्यांच्या मस्तकावर टाकली आणि अभंग लिहिला आहे मंदिरात. आम्ही सुदमुरा त्यांचं गावाचं नाव आहे, देऊजवळ सुदमुऱ्यात जाऊन अभंग पाहिला. तुकोबाराय म्हणते आम्हा येणे झाले एका तेलिया कारणे, म्हणजे आम्हाला तेल्याकरता यावं लागलं. आणि त्याचा शेवट असा आहे, आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. संतू तुम्ही ऐकता ना सगळे लोक, संताजी नाही संतू. हे काय ते तुकोबारायांच्या पोटातलं मित्राविषयी असणारं प्रेम आहे. म्हणजे वैकुंठातून मित्राकरता आले आणि संतून यावया विष्णू लोका, इतकं प्रेम तुकोबारायांनी संताजी महाराजांवर केलं. ते संताजी महाराज तुकोबारायांचे अतिशय जीवलग मित्र. त्या संताजी महाराजांनी तुकोबारायांचं चरित्र लिहिलं, प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं चरित्र लिहिलं. त्या चरित्रात असा उल्लेख आहे की तुकोबाराय ज्यावेळेला वैकुंठाला गेले त्यावेळेला संताजी महाराज त्यांच्याबरोबर होते, बैनाबाई त्यांच्याबरोबर होत्या, रामेश्वर शास्त्रीजी तिथंच होते. हे सगळेचे सगळे संत तुकोबारायांच्या अवतीभोवतीच होते. आज तुकोबाराय पहाटे जागे झाले. जागं होऊन पांडुरंगाचा जो काकडा आहे, काकडा केलेला आहे, काकडा करून झाल्यानंतर तुकोबाराय इंद्रायणीवर स्नानाला जात होते आणि स्नान करून आल्यानंतर परत पांडुरंगाची पूजा करीत होते. आणि पूजा झाल्यानंतर तुकोबाराय भंडारा डोंगरावर निघून जात होते. आज मात्र तसं झालं नाही. तुकोबारायांनी काकडा केला, स्नान झालं, देवाची पूजा केली आणि पूजा करून आज तुकोबाराय पांडुरंगाच्या समोर येऊन बसलेले आहेत आणि मांडी घालून बसलेले आहेत, विनागाळ्यामध्ये आहे. आणि पांडुरंगाकडे पाहता पाहता सहज तुकोबारायांनी डोळे बंद करून घेतले आणि तुकोबारायांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. आनंदाचे अश्रू होते की भगवान संकेत देत होता की मी तुला घ्यायला येणार आहे. मग भगवान सांगत होता मी तुला घ्यायला येणार आहे. आणि खरोखर अंतकरणात उर्मी दाटून आली की भगवान मला घेण्याकरता येणार आहेत. घाईघाईनं तुकोबाराय उभे राहिले. संताजी महाराज हे सगळं पाहत होते. पांडुरंगाच्या समोर गेले, नमस्कार केला, देवा तू मला घेण्याकरता आलास, मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. घरातच तुकोबारायांच्या पांडुरंगाचं मंदिर होतं. त्यांच्या पत्नीचं नाव जिजाबाई, आवलाबाई. तिच्यासमोर गेले तुकोबाराय. आवले मी आता वैकुंठाला निघालो, मी आता वैकुंठाला चाललो आहे. कुठेही जाण्याकरिता तुकोबाराय निघाले आणि बाईने जर विचारलं कुठं चालले तर तुकोबारायांच्या तोंडातून शब्द चाललो वैकुंठाला. रोजचाच नियम होता. कुठेही जाण्याकरिता निघाले आणि तिने जर विचारलं कुठं चालले तर ते म्हणायचे चाललो वैकुंठाला. आजसुद्धा तिला असंच वाटलं की तुकोबाराय त्याच नियमाने म्हणतात, आवले मी आता वैकुंठाला चाललो, तू सुरक्षित सावध राहा. ज्यावेळेला तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळेला जिजाबाई 6 महिन्याच्या गरोदर होत्या. म्हणजे त्यांच्या पोटामध्ये नारायण महाराज होते. म्हणजे तुकोबाराय गेल्यानंतर नारायण महाराजांचा जन्म झाला. 6 महिन्याच्या गरोदर होत्या, भाजी चिरीत होत्या. आणि तुकोबाराय निघून गेल्यानंतर तुकोबाराय रस्त्यानं चालू लागले. सगळे तुकोबारायांच्या मागे मागे चालतात. आज तुकोबाराय कोणाबरोबर बोलत नाहीत. आणि जिथं नांदुरखीचं झाड आहे त्या जागेवर देव गावाचं स्मशान आहे, त्या स्मशानापर्यंत तुकोबाराय चालत चालत गेले. तिथं गेल्यानंतर तुकोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडायला लागले. हे सगळे बरोबर तुकोबारायांचे सवंगडे आहेत. 14 टाळकरी तुकोबारायांच्या आजूबाजूला आहेत आणि सगळ्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, आता आम्ही जातो, आमचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही आता वैकुंठाला जाण्याकरता निघालेलो आहोत. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. जे माझ्या समोर आहेत त्यांच्यासमोर तर विनंती करतोच आहे, पण जे माझ्या समोर नाहीत त्यांनासुद्धा सांगा, सकळा सांगावी विनंती माझी. काय विनंती आहे तुकोबाराय? वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ म्हणजे फार वेळ झाला. माझा पांडुरंग माझ्यासमोर प्रत्यक्ष उभा आहे आणि काय करतो आहे? वैकुंठा श्रीरंग बोलावितो. माझा देव मला वैकुंठाला चल असं म्हणतो आहे
आणि मला आता त्याच्याबरोबर जायचं आहे. मग मी देवाबरोबर जाण्याकरता निघालो. तुम्ही सर्वांनी त्याने सर्वांना निरोप सांगा. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. म्हणजे आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. असा रामराम सर्व जगाला तुकोबरायांनी केला. सर्वांना आशीर्वाद दिला. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, हे असं वचन. आशीर्वाद, तुमचं कर्म तुमचा धर्म जसा तुमच्याबरोबर असेल तुमचं कल्याण हो, असा आशीर्वाद सर्व लोकांना दिला. आणि खरोखर आकाशाच्या दिशेनं जगद्गुरू तुकोबराय पाहू लागले. त्यावेळेला भयंकर सोसाट्याचा वारा सुटला. तो वारा सर्व लोकांना सहन होत नव्हता. प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचवण्याकरिता धावत होता. हे शब्द संताजी महाराजांनी त्या ग्रंथात लिहिलेले आहेत. प्रत्येक मनुष्य स्वतःला सावरण्याकरिता धावत होता. स्वतःचा जीव लपवण्याकरिता त्यांनी वाचवण्याकरिता प्रत्येक मनुष्य लपून बसत होता. आणि त्या प्रसंगामध्ये त्या सोसाट्याच्या वाऱ्यात सर्व लोक त्यांनी दडून बसले. आणि अतिशय थोड्या कालात तो वारा शांत झाला. मग सर्वजण बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर सर्वांनी प्रत्यक्ष पाहायला सुरुवात केली. स्मशानभूमीमध्ये असणारं जे नांदुरकीचं झाड आहे ते झाड उन्मळून पडलं होतं. सगळे लोक प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसत होते. 14ची 14 टाळकरी, गावातले सगळे लोक त्या प्रसंगामध्ये हजर आहेत. ते सगळे लोक पुन्हा बाहेर आले. वारा शांत झाला. सगळेजण पाहू लागले. पण सगळ्यांना फक्त एकच दिसत नव्हते, त्यांचं नाव आहे तुकोबराय. तुकोबराय मात्र कोणाला दिसत नव्हते. तुकोबरायांचे भाऊ, त्यांचं नाव आहे कान्होबा. या कान्होबानं आकांत करायला सुरुवात केली. देवा, माझा भाऊ कुठं आहे मला सांग. तू कुठं माझ्या भावाला नेलंस मला सांग. मी तुझ्यासमोर अनशन व्रत धारण करीन, अन्न पाण्याचा त्याग करीन. आणि असं सांगून त्यांनी अट्टहास करून रडू लागले. रामेश्वर शास्त्रीजी भगवंताच्या नावानं अट्टहास करू लागले. पण तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले, दिसेनासे झाले. या सगळ्या गोष्टी सर्व लोकांनी पाहिल्या. तुकोबरायांच्या शब्दात आपण ते पाहू शकतो की अंतकाळी विठो आमासी पावला. अंतकाल समयाला पांडुरंग परमात्मा आम्हाला पावला आणि कुडीसहित झाला गुप्त तुका. कुडी शब्दाचा अर्थ होतो शरीर. या शरीरासहित तुकोबराय म्हणतात गुप्त झालं. तुका बैसला विमानी, संत पाहती लोचनी, असे अनेक प्रमाणे मला तुमच्यासमोर सांगता येतील. विशेष असणारा हा सोहळा ज्या लोकांना तो प्रत्यक्ष वैभवात्मक पाहायला मिळाला, रामेश्वर शास्त्रीजींना, त्यांनी प्रत्यक्ष लिहून ठेवला. ते म्हणले, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कोणी. रामेश्वर शास्त्रीजी म्हणतात फार मोठे मोठे कवी होऊन गेले. त्यातलं कोणी शरीर स्वतःचं वैकुंठाला नेलं सांगा. पण हा तुका सामान्य नाही. म्हणजे म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी. रामेश्वर शास्त्री म्हणले सगळ्या लोकांना विचारून गेला तो विमानी बैसोनिया. सर्व लोकांच्या समोर विमानात बसून निघून गेला आणि दिव्य स्थिती तुकोबरायांना प्राप्त झाली. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जर पाहिलं तर दिव्य असणारा हा सोहळा आहे. जगद्गुरू तुकोबरायांनी आपल्या सर्वांच्या समोर एक दिव्य करून ठेवलेलं आहे की भगवंताचं चिंतन केल्यानंतर हा भगवान अंतकाल समयाला पावतो, भक्तांना सांभाळतो आणि सांभाळून अशा पद्धतीनं आपलंसं करून घेतो. म्हणून काय संदेश आपण प्राप्त करून घ्यावा की आपण आपल्या संसारात असताना, संसाराची कामं करत असताना भगवंताचं अखंड चिंतन करावं, अखंड भगवंताचं ध्यान करावं, अखंड भगवंताचं स्मरण करावं, आपलं नातं भगवंताशी जोडून ठेवावं. 1000 नाते आपल्या जीवनामध्ये जरी असतील तरी, 1000 लोकांवर आपण प्रेम करत असलो तरी आपल्या प्रेमाचा मुख्य विषय फक्त श्यामसुंदर असावा. ज्याच्यावर प्रेम करता आहात त्या सगळ्यांमध्ये श्यामसुंदराला बघायला शिकलं पाहिजे. म्हणून आई जरी असली तरी देवच आहे, शास्त्र म्हणतं मातृदेवो भव. बाप जरी असला तरी देवच आहे, पितृदेवो भव. अतिथी जरी असला तरी अतिथी देवो भव. गुरु जरी असला तरी आचार्य देवो भव. या सगळ्या गोष्टी कशाकरता शिकवल्या? म्हणून सगळ्यांमध्ये परमात्म्याला पाहावं. म्हणजे व्यक्तीवर प्रेम होणार नाही, देवावर प्रेम होईल. आणि आपला संबंध कोणा व्यक्तीबरोबर राहणार नाही, देवाबरोबर राहील. आपलं सगळं खेळणं, आपली संपूर्ण क्रीडा ही त्यागणित भगवंताबरोबर होईल जर आपण या भूमिकेमध्ये राहिलो तर. म्हणजे आपण सर्वजण या मुद्द्यावर जर गेलो तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचं कर्म लिप्त होणार नाही आणि तुम्ही दिव्य असणारी स्थिती जीवनामध्ये भोगून भगवंताचं होऊ शकता. हा संदेश याच्यातून प्राप्त होण्यासारखाच आहे. देवदेवता तुकोबरायांचं स्वागत करण्याकरिता उपस्थित आहेत. म्हणतात विमान उंचावर त्याने उभा आहे. तुकोबरायाने विमानात बसता येत नाही. काळ प्रत्यक्ष प्रगट झाला. त्यानं खाली मस्तक केलं. काळाच्या मस्तकावर तुकोबरायांनी पाय दिला. ते म्हणतात जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. काळाच्या मस्तकावर पाय दिला.
ब्रह्मदेवाच्या खांद्यावर अशा पद्धतीने हात दिला आणि मग विमानामध्ये तुकोबराय बसलेले आहेत. भगवान स्वतः घेण्याकरिता आला आणि सर्वांच्या समोर तुकोबराय सदैव वैकुंठाला अशा पद्धतीने निघून गेले. तो आजचा असणारा हा बीजेचा दिवस आहे. आपण संक्षिप्त रूपानं थोडक्या शब्दामध्ये भगवंताची जगद्गुरू तुकोबरायांची सेवा करण्याचा हा प्रयत्न अशा पद्धतीने केलेला आहे. बेंगोजी महाराजांच्या कृपेनं भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना आणि तुकोबरायांची बीज एकाच दिवशी अशा पद्धतीने आहे. म्हणून आपण सर्वांनी दोनही गोष्टी एकत्र करून अशा पद्धतीने हा सोहळा संपन्न केलेला आहे. थोड्या लोकांमध्ये आपण ही प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी केलेली आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, बेंगोजी बाबांच्या चरणी, कान्होबारायांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब साधु संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब साधु संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत बेंगोबा महाराज की जय. श्री संत कान्होबा महाराज की जय. आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय. सब साधु संतन की जय.